नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. एक आजी म्हणून, काकू म्हणून, मावशी म्हणून या आपल्या चॅनलमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते. कारण काय आहे की आजी असल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती असावी असं मला नेहमी वाटतं. आजसुद्धा आपण एक छान विषय घेतला आहे. साधारण लग्न किंवा मुंज ठरल्यानंतर देवदेवक, नंतर ग्रहमक या गोष्टी आपल्याकडे होतात हे सर्वसाधारण आपल्या सगळ्यांनाच माहिती. पण पूर्वीच्या काळी तैल हरिद्र रोपण आणि चौकनाणसुद्धा व्हायचं. आता आपण पहिल्यांदा तैल हरिद्र रोपण याच्याबद्दल माहिती घेऊयात बरं का. तैल हरिद्र रोपण म्हणजे तेल आणि हळद अंगाला लावणं. अर्थात तुम्हाला तर माहिती आहे की तेल लावल्यामुळे आपली त्वचा जी असते ती मऊ होते, हळद लावल्यामुळे निर्जंतुक होते आणि हळद अंगाला लावल्यामुळे वरमाय, वधूमाय किंवा मुंजे मुलगा, नवरा मुलगा, नवरी मुलगी यांच्या कांतीला एक प्रकारचं तेज येतं. म्हणजे चार चौघामध्ये सुद्धा ही मंडळी अगदी उठून दिसतात आणि म्हणून पहिल्यांदा तैल हरिद्र रोपणाचा कार्यक्रम व्हायचा. त्याकरता प्रथम अंगणामध्ये एक 3-4 पाट मांडले जायचे. ह्या पाटावर मुलाचे किंवा मुलीचे आईवडील किंवा मुंजे मुलाचे आईवडील, मुंजे मुलगा किंवा वर ज्याचं लग्न ठरले तो किंवा वधू म्हणजे जिचं लग्न ठरले ते यांच्यापैकी जे असतील त्यांना या तिघांना या पाटावर बसवलं जायचं. एखादी करवलीसुद्धा अगदी हौसेने बसवली जायची बरं का. आणि नंतर सगळ्यांना तेल लावलं जायचं, सुगंधित तेल लावलं जायचं. विशेषतः हा कार्यक्रम बायकांकरता असायचा. म्हणजे याच्यामध्ये बायका जास्त सहभागी व्हायच्या. प्रथम त्यांना हळदी कुंकू लावलं जायचं, ओवाळलं जायचं आणि नंतर तेलामध्ये हळद घालून कालवून ती त्यांना लावली जायची. अर्थात हे जे तेल आणि हळद लावणं आणि लग्नामध्ये हळद लावणं ह्याच्यामध्ये फरक आहे बरं का. हा विधी देवदेवकाच्या आधी केला जायचा. असं हे तेल आणि हळद लावून झाल्यानंतर मग चौकनाण व्हायचं. चौकनाण म्हणजे काय, याच पद्धतीने चौकामध्ये, कारण पूर्वीच्या काळी चौक असायचे किंवा मोठी मोठी अंगणं असायची, त्याच्यामध्ये 3-4 पाट मांडले जायचे. तिथे आत्ता म्हटल्याप्रमाणे मुलाचे किंवा मुलीचे आईवडील, मुंजे मुलाचे आईवडील आणि मुंजे मुलगा किंवा हे जे लग्न ठरलेली मंडळी असते वधू किंवा वर यांना बसवलं जायचं आणि तिथे त्यांना स्नान घातलं जायचं. त्याकरता त्या जे 4 पाट असायचे त्याच्याभोवती 4 तांबे ठेवले जायचे. त्या तांब्यामध्ये पाणी असायचं, त्यात सुगंधी द्रव्य म्हणजे अत्तर वगैरे घातलं जायचं आणि नंतर त्याला सुतवलं जायचं. म्हणजे 4ही तांब्यांना असं सूत बांधलं जायचं. असे 3, 5, 7 असे त्याचे वेढे घेतले जायचे. या कार्यक्रमातसुद्धा बायकांचा जास्त सहभाग असायचा. मग त्यांना तेल आणि हळद तर लावलेलीच असायची. मग प्रत्येकजण एक एक तांब्या त्यांना पाणी घालायचं म्हणजे स्नान घालायचं. अशा तऱ्हेने ते चौकनाण व्हायचं. त्यावेळेला विनोद, मजा, नंतर गाणी म्हटली जायची. अशा तऱ्हेने अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम व्हायचा. लग्न म्हटलं की उत्साह तर असायचाच आणि उत्साह निर्माण करण्याचीच हे तैल हरिद्र रोपण किंवा चौकनाण हा त्यातला एक भाग असायचा. अशा तऱ्हेने हे दोन्ही विधी अगदी आवर्जून केले जायचे. याचप्रमाणे ज्यावेळेला वधू घरी येते की नाही त्यावेळेला सुद्धा चौकनाण हे पूर्वीच्या काळी अगदी आवर्जून घातलं जायचं. त्यावेळेला हळदीच्या पाण्याने तिला स्नान घातलं जायचं. म्हणजेच तिला, वधूला आणि वराला दोघांना मिळून स्नान घातलं जायचं. असेही काही विधी आपल्याकडे पूर्वीपासून होत होते. आता ते तसे पडद्याआड गेलेत. विशेष करून बहुतेक ठिकाणी होत नाहीत. अगदी क्वचित एखाद्या घरी हे विधी केले जातात. पण तुम्हाला या विधींची माहिती असावी म्हणून मी आज ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितली. मग ह्याच्यानंतर देवदेवक, घाणा भरणे हे बाकीचे विधी व्हायचे. ते कसे करायचे त्याचीसुद्धा माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का. कारण ह्या चॅनलवर एक आजी म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.